पुण्यातल्या त्या रस्त्यावर रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात अचानक जर तुम्हाला रडण्याचा आवाज ऐकू आला तर कधीही मागे वळून पाहू नका, कारण त्या अंधारात एक फ्रॉक घातलेली लहान मुलगी दिसते. पण सावधान, हे भूत असू शकतं. हा पुण्यातील चंदन नगरचा भाग, ज्याला लोक आजही भूताचा परिसर म्हणून ओळखतात. अनेक वर्षापूर्वी इथे एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं, पण ते बांधकाम अचानक कोसळलं आणि त्या ढिगाऱ्याखाली एक निरागस मुलगी चिरडली गेली. तिचा त्या ठिकाणी भीषण मृत्यू झाला. तेव्हापासून तिचा आत्मा या परिसरात भटकतोय. स्थानिक लोक सांगतात, मध्यरात्री हा रस्ता ओलांडताना ही मुलगी अचानक अंगावर धावून येते. कोणाच्या कानात तिच्या भीषण किंचाळ्या ऐकू येतात, तर कोणाच्या गाड्या या ठिकाणी येताच बंद पडतात. अनेकांना विचित्र भास होता, जणू कोणी त्यांच्या मागे उभा आहे. या भूताची दहशत एवढी आहे की लोक आजही या गल्ली बोळातून जाणं टाळतात. घराचं दार जर चुकून उघडं राहिलं तर ही मुलगी घरात शिरते आणि तिचं अस्तित्व जाणवू लागतं. म्हणूनच जर कधी तुमचा पाय चुकून चंदननगरच्या त्या रस्त्यावर पडला तर लक्षात ठेवा, कोणीतरी तुमच्या पाठीमागे असू शकतं, कदाचित भूत.